आजची जात्यावरची ओवी आहे रुक्मिणी स्वयंवर या प्रसंगावर आधारित. पाहूया ओवीमधून ही स्त्री काय म्हणते. शेषपाळ नवरा झाला येईना रुक्मिणीच्या मना, बोलू लागली वामना द्वारकेचे हरियाणा. शेषपाळाची हळद एवढी रुक्मिण घेईना, द्वारकेचा हरी बिगर नवरा मनास येईना. शेषपाळ नवरा झाला येईना रुक्मिणीच्या मना, सावळ्या कृष्णाला पत्र पाठवा नारायणा. शिशुपालाबरोबर विवाह रुक्मिणीला मान्य नव्हता आणि त्यामुळे एका दूताकरवी श्रीकृष्णाला तिने पत्र पाठवून त्यांना विनंती केली की आपण माझे पाणिग्रहण करावे. आणि ठरल्याप्रमाणे देवीच्या दर्शनाला गेलेली रुक्मिणी तिथूनच श्रीकृष्णाच्या रथात बसून जाते आणि शेवटी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा स्वयंवर होतो. हे सुंदर कथानक या जात्यावरच्या ओवीमधून ह्या स्त्रीने गुंफलेले आहे. प्रस्तुत ओवीमधून रुक्मिणीच्या मनातील अचूक भाव टिपण्याचा प्रयत्न या स्त्रीने केलेला आपल्याला दिसतो.